हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला जसं आपण बिकानेरवरून बाहेरून बालुशाही आणतो ना, त्यापेक्षाही चांगली आणि त्यापेक्षाही जास्त लेअरवाली बालुशाही कशी बनवायची ते पण घरामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सगळ्यात म्हटलं तर खूप सोपी पद्धत आणि ट्रिकसुद्धा सांगणार आहे की एकदम लेअरवाली बालुशाही कशी बनवायची। त्यासाठी 2 कप इतकं साखर घेतलेलं आहे आणि 1.5 कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। साखर व्यवस्थित चम्मचने मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे। पाणी जोपर्यंत साखर पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत विरघळून घ्यायची। आता गॅसवर ठेवून घेतलेलं आहे पाणी। पाण्याला उकळी येत आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर इतकं येलो फूड कलर ॲड करून घ्यायचं आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, केलं तरी चालते, नाही केलं तरीही चालते। फक्त थोडीशी बालुशाहीला कलर येतो आणि थोडीशी दिसायला छान दिसते बालुशाही, म्हणून त्यामध्ये मी थोडंसं फूड कलर येल्लोवाला ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे जर ऑरेंजवाला असेल तर तुम्ही ऑरेंजही ॲड करून घेऊ शकता। 4 ते 5 इथे हिरवी इलायची वाटून घेतलेली आहे, ती इथे ॲड करून घेतलेली आहे फ्लेवरसाठी। आता आपल्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत पाक व्यवस्थित चिपचिपा होत नाही तोपर्यंत पाक इथे शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला 1 किंवा 2 तारी पाक करून घ्यायचं नाही, सिंपलमध्ये पाक चिपचिपा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पाक व्यवस्थित शिजत आलेलाच आहे। आता त्यामध्ये मला आपल्याला 4 ते 5 ड्रॉप इतकं लिंबूचा रस ॲड करायचा आहे। लिंबूचा रस ॲड केल्याने क्रिस्टल होत नाही, साखर क्रिस्टल होत नाही। ज्यावेळेला आपण बालुशाही यामध्ये मिक्स करून बाजूला काढून ठेवतो ना, त्यावेळेला वरी साखराचे असे दाणे दाणे होतात, त्यासाठी ती प्रोसिजर झाली नाही पाहिजे, म्हणून यामध्ये 3 ते 4 ड्रॉप इतकं लिंबूचा रस ॲड करायचा आहे आणि 2-3 मिनिटांपर्यंत परत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक बनवून तयार झाला आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये खूप घट्ट पाक झाला आहे। व्यवस्थित असं जसं आपल्याला पाहिजे आहे ना तसा पाक बनवून तयार झाला आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 कप इतकं मैदा घ्यायचा आहे। मी कपाचा मेजरमेंट घेते आहे, ते तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे वाटीनं वगैरे व्यवस्थित मोजून घेऊ शकता, पण इथे मेजरमेंट मात्र आपल्याला परफेक्ट पाहिजे, तरच आपली बालुशाही व्यवस्थित बनते। त्यासाठी इथे मी 2 कप इतकं मैदा घेतलेला आहे। अर्धा कप तूप घेतलेलं आहे। हा घरचं तूप असल्यामुळे तुम्हाला पांढरं दिसत असेल, पण मी तूपच घेतलं आहे, हा घरातला तूप आहे। आणि 2 ते 3 चमच इतकं पाणी ॲड केलेलं आहे। बघा, मी इथे पाणी वरून थोडं थोडं ॲड करणार आहे, ज्यावेळेला आपल्याला लागणार ना त्यावेळेला कमी जास्त होऊ शकते, म्हणून मी 2 ते 3 चमच इतकं फक्त पाणी इथे ॲड केलेलं आहे। आता चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं कमी लागू शकतो। आता हाताने मी पूर्ण हा मिक्स करून, आपल्याला खूप जास्त नरम पीठ चुरून घ्यायचं नाही आहे इथे, फक्त आपल्याला हा पीठ व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे जमा करून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ आपल्याला एक करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी ॲड करते यावर, फक्त शिंपडते असं, आणि पिठाला व्यवस्थित असं गोळा करून घेते। बघा, अशा प्रकारे 1-1 चम्मच इतकं पाणी मी शिंपडत आहे वरून पिठावर, आणि हाताने असं खुल्लं खुल्लं पीठ करून याला जमा करून घेते। म्हणजे खूप जसं आपण पोळीचं पीठ चुरतो ना त्याप्रमाणे आपल्याला पीठ चुरायचं नाही, फक्त आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि पिठाला व्यवस्थित असं गोळा करून घ्यायचा आहे, एका जागेवर जमा करून घ्यायचं आहे। यामध्ये तूप खूप जास्त असल्यामुळे पीठ व्यवस्थित असं स्मूथ असतो आणि खूप लवकर असा जमा होऊन जातो। खूप जास्त पाणीसुद्धा लागत नाही किंवा खूप जास्त घट्ट हाताने जोर लावून मळून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे। हलक्या हाताने आपल्याला इथे पीठ चुरून घ्यायचं आहे। बघा, मी व्यवस्थित असं पूर्ण पीठ एक करून घेतलेलं आहे आणि पीठ इथे खूप छान तयार झालेलं आहे। आता तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते। बघा, आपल्याला अशाप्रमाणे आपल्याला इथे पीठ करून घ्यायचं आहे। खूप जास्त चिकटही नाही, खूप जास्त असा, बघा किती खूप जास्त प्रमाणात लेयर्स दिसत आहे तुम्हाला। अशाच प्रकारे आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं। जर तुम्ही जास्त मऊ पीठ लावून घेणार ना तर व्यवस्थित बालुशाही होणार नाही किंवा बालुशाहीमध्ये लेयर्स येणार नाही, खूप अशी चिपचिपी आणि एकदम पिठासारखी बालुशाही बनून तयार होते। आता पीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे, एका पोळपाटावर मी हा पीठ ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला पिठाला लाटून घ्यायचं आहे, आणि आता आपल्याला जास्तीत जास्त बालुशाहीला जर लेयर्स आणायचे असतील ना तर तुम्ही जेवढा वेळ लाटू शकता ना पिठाला तेवढा वेळ लाटत जा आणि त्याला कट करून घेत जा। जर ही प्रोसिजर तुम्ही केली ना तर खूप जास्त क्रिस्पी, खूप जास्त लेयर्सवाली आणि खूप अशी खुसखुशीत बालुशाही बनवून तयार होते। दुसरं तुम्ही मार्केटमधून आणताना त्यापेक्षाही जर चांगली बालुशाही घरी बनवायची असेल तर ही प्रोसिजर करणं खूप आवश्यक आहे। याच प्रोसिजरनं खूप छान बालुशाही बनवून तयार होते, खूप लेयर्स निघतात बालुशाहीचे। मग अशा प्रकारे मी 4 ते 5 वेळेस कापून घेतलेलं आहे आणि परत एकमेकावर पिठाची पोळी लावून घेतलेली आहे। बघा, अशाप्रमाणेच
आणि जेवढ्यात जास्त वेळ मी 7 ते 8 वेळ मॅक्झिमम 7 ते 8 वेळेस मी ही प्रोसिजर केली असणार आहे. आता मी यामध्ये काउंट केलेलं नाही आहे, पण 7 ते 8 वेळेस तर नक्कीच केलीच असणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि असं सेंटरमधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. परत ती पोळी एका दुसऱ्या पोळीवर ठेवून घ्यायची आहे. तुम्हाला दिसतच असेल, एवढं लवकर तर होणार नाही. परत मी याला 4-5 वेळेस करून घेणार आहे. तुम्हाला तेही दाखवते मी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपल्याला वारंवार लाटून घ्यायचं आहे. 7 ते 8 वेळेस ही प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे. जर हाताने तुम्हाला असं प्रेस करता येत असेल तर तुम्ही हातानेच करून घ्या, किंवा जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही याला बघा अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आणि ते मी व्यवस्थित पूर्ण पोळीला 7 ते 8 वेळेस असं लाटून घेतलेलं आहे. तुम्हाला लेयर्सवरच कळत असेल की 7-8 वेळेस तर मी लाटून घेतलेलीच असणार आहे. आता याला व्यवस्थित प्रेस करून घेते आणि आता याला कट करून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला बालुशाही बनवायची आहे ना, त्याप्रमाणे मी याला कट करून घेणार आहे. आता यावर परत एकदा ठेवून घेते. बघा दिसतच असेल तुम्हाला, परत एकदा यावर ठेवणार आहे. परत हाताने याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपली बालुशाहीची लेअर करून झालेली आहे. आता मी याला कट लावून घेणार आहे. तर ही कटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशा पद्धतीनं कट लावणार आहे. मी अशी लांबमध्ये व्यवस्थित एकमेकावर ठेवून घेतलेली आहे ती पोळी आणि आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अशी कट लावून घ्यायची, म्हणजे याच्यातले लेअर्स अजिबात तुटणार नाही किंवा जमा होणार नाही. या प्रकारे आपल्याला इथं कापून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित मी 3 ते 4 ह्याच्यामध्ये व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि याच्या लेयर्स अजिबात निघू देणार नाही आहे. आता याला एक आपण इथे घेऊया हातामध्ये आणि बाजूचे बघा तुम्हाला दिसतच असेल, खूप छान एकदम मोकळा पीठ असल्यासारखं झालेलं आहे. चिकट पीठ अजिबात नाही आहे. बाकीचे गोळे मी बाजूला ठेवून घेते आणि एका गोळ्याचं तुम्हाला करून दाखवते बालुशाही कशी बनवायची आहे. तर असं त्याला थोडंसं लांबट करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त हाताचा प्रेस करायचं नाही आहे, थोडंसं हलक्या हाताने याला लांब करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गोळे कापता येईल व्यवस्थित. आणि खूप जास्त असं चिकनं करून घ्यायचं नाही किंवा सॉफ्ट करून घ्यायचं नाही पिठाला. अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने लांब करून घ्यायचं आहे. आणि आता त्याला गोळे असे कट करून घेते पेड्याच्या शेपमध्ये. त्याला एकदम हलक्या हाताने आपल्याला पेड्याचा शेप द्यायचा आहे, म्हणजे मधले लेयर्स वर येतील. अशा प्रकारे आपल्याला इथं हाताने गोळा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे बालुशाहीच्या. आणि ह्या ज्या क्रॅक्स दिसत आहे ना, त्याला अजिबात तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला असं परत एकदा हाताने प्रेस करून त्याला मिटवण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण त्या लेयर्सच आहेत ज्या बालुशाहीला खूप जास्त खस्ता आणि क्रिस्पी बनवतात. अशा प्रकारे हलक्या हाताने मी परत एकदा करून घेतलेलं आहे आणि असं मध्ये होल करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या बालुशाही इथे बनवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण बालुशाहीला व्यवस्थित असं क्रॅक जात आहे, म्हणजेच ते लेयर्स आहेत, क्रॅक नाही आहेत. आणि आता इकडे मी गॅसवर तेल ठेवलं होतं तापण्याकरिता. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक करून मी सगळ्या बालुशाही ॲड करून घेणार आहे. आणि तेल इथं खूप हलकं गरम पाहिजे, जसं आपण समोसा वगैरे तळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला तेल इथं गरम पाहिजे. जास्त जर तेल गरम झाला की आपल्या बालुशाही व्यवस्थित इथे तळणार नाही, खूप जास्त लवकर तळून जातील आणि मधून कच्चे राहतील, वरून लालसर होऊन जातील. तर व्यवस्थित दिसायला तर दिसणारच नाही, पण खायला मेन म्हटलं तर खायचं असते, तर खायला तर अजिबात छान लागणार नाही. त्यासाठी एकदम गॅस कमी ठेवा आणि 5 ते 7 मिनटापर्यंत एकदम कमी गॅसवर छान लालसर करेन ते कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघा खूप छान कलर आलेला आहे बालुशाहीला. इथं बालुशाही व्यवस्थित तळून झालेली आहे. आता परत 1-2 मिनटापर्यंत मी तळून घेणार आहे. जोपर्यंत खूप छान असा कलर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथं तळून घ्यायचं आहे. आणि आता बालुशाही व्यवस्थित तळून झालेली आहे. 2-3 मिनटं परत तळून घेतलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा तुम्हाला दिसत असेल खूपच छान बालुशाही बनवून तयार होते. तुम्हाला विश्वासही होणार नाही की जशी आपण मार्केटमधून आणतो ना तशी बालुशाही बनवून घरी तयार करू शकतो आपण. मी ते एक एक करून सगळे बालुशाही एका प्लेटमध्ये काढून घेते सावकाश हाताने. एवढ्या क्रिस्पी आणि असे खुसखुशीत झाले होते ना, तुम्ही विचारही करू शकत नाही. जेव्हा की मी यामध्ये कोणताही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेला नाही आहे, तरी पण एवढ्या बघा खुसखुशीत अशा बालुशाही बनवून तयार झाल्या. जाळीसुद्धा बघू शकता तुम्ही बालुशाहीला किती छान आली आहे. आणि बाकीचे उरलेले सुद्धा मी तळायला ठेवले होते बाजूला.
आता आपला जो हा पाक ठेवलेला होता ना करून, त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, आपल्याला एकदम कोमट करून घ्यायचं आहे. पाकाला व्यवस्थित कोमट करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे तळून घेतलेल्या बालुशाही आहेत ना त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. ॲड केल्यानंतर जो पाक आहे त्यावरून ॲड करायचा आपल्याला. 2 ते 3 मिनटांपर्यंत पाकामध्ये बालुशाही ठेवायचे आहेत, म्हणजे पाक व्यवस्थित त्या ॲब्झॉर्ब करतील. पाक व्यवस्थित पिणार नाही तर बालुशाहीला व्यवस्थित गोडपणा येणार नाही. त्यासाठी व्यवस्थित पाक पाजवायचा आहे त्यांना आपल्याला. पाकामध्ये व्यवस्थित 2-3 मिनटापर्यंत बालुशाहीला मी भिजत ठेवले होते. बघा अशाप्रमाणे आपल्याला वरून पाक ॲड करायचा आहे आणि शक्यतो तुम्हाला असं पसरट भांडं घ्यायचं आहे. पसरट भांड्यामध्ये व्यवस्थित डुबतात बालुशाही, किंवा कोणताही आपण जेव्हा गुलाबजामुन वगैरे बनवतो ना त्यावेळेला अशी पसरट भांडंच वापरायचं पाकासाठी, म्हणजे बालुशाहीमध्ये म्हणा का गुलाबजामुनमध्ये म्हणा व्यवस्थित पाक असा जातो आतपर्यंत. आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित बालुशाहीला पाक पाजवला आहे. खूप छान बालुशाही एकदम रसिली, एकदम मध्येपर्यंत पाक गेलेला आहे. आलटून पलटून दोन्ही साईडने पाकामध्ये डुबवून घेतलेलं आहे. आणि एकदम थंडगार पाकामध्ये टाकाल ना तर बालुशाही अजिबात पाक पिणार नाही आणि वरून मग ते क्रिस्टलसारखे साखरचे दाणे येतात. त्यासाठी अशा प्रकारे थोडंसं कोमट करून घ्या आणि त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता आपली बालुशाही व्यवस्थित पाकामध्ये भिजलेली आहे. आता एक एक करून छान प्लेटमध्ये काढून घेते. बघा त्यामध्ये परत मी ते 2 ॲड केलेले आहेत ना, तुम्हाला दिसत असेल. त्या मी जास्त हाताने प्रेस करून बनवले होते, एकदम सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना क्रॅक्सच आले नाही, ते व्यवस्थित बनल्याच नाही आहेत. आणि ज्यानं मी हलक्या हाताने करून घेतलं ना त्या खूप छान लेअर्सवाले बनले आहेत. बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि आता पूर्ण बालुशाही मी काढून घेतलेलं आहे पाकातून. आता एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. विश्वाससुद्धा होणार आहे, मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. एवढ्या छान बालुशाही बनून तयार झाले होते ना, खूपच क्रिस्पी क्रंची अशा एकदम हलक्या फुलक्या खूप छान बालुशाही बनून तयार होतात. आता वरून आपण पिस्त्याची गार्निश करून घेऊया थोडीशी. मी इथे पिस्ता ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे काजू बदाम वगैरे त्याचं कोणतंही गार्निश केलं तरी चालते. आता ना मी इथे आधीच फोडून बघितलं, खूप छान झाली होती. मला वाटलं की तुम्हाला पण दाखवावं की आपली बालुशाही किती छान बनून तयार झाली होती, ते तुम्हाला दाखवून देते. आणि बघा तुम्ही किती क्रिस्पी अशी एकदम खस्ता बालुशाही बनून तयार झाली होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? एकदम साधी झटपट, यामध्ये मी कोणताच काही बाहेरचा पदार्थ वापरलेला नाही आहे, एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.